कथित मतचोरीच्या आरोपांवरनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे। याआधी राहुल गांधी यांनी मतदान कसं वाढलं याची पोलखोल केलेली होती। आता मतदारांची नावं कशी वगळली हा नवा मुद्दा राहुल गांधी यांनी अधोरेखित केलाय। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। हर इलेक्शन में ये वोटर्स डिलीट हो रहे हैं, कांग्रेस वोटर्स डिलीट हो रहे हैं, ऑपोजिशन के वोटर्स डिलीट हो रहे हैं, मगर जब डिलीट होते हैं ऑपोजिशन के ही होते हैं। ते राहुल गांधी वेडे झाले आहेत। राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत। ज्या पद्धतीने भाष्य करतायत ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम मत आहे। मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नवा दावा करत खळबळ उडवून दिली। निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या मतदारांना यादीतून कसं वगळलं याची मांडणी केली। राहुल गांधींनी मत घोटाळ्याचा आरोप करताना काही उदाहरणं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवली। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींचे हे आरोप फेटाळताना त्यांना वेड्याची उपमा दिली। कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात 6018 मतदारांची नावं डिलीट करण्याचा प्रयत्न। मतदारांची नावं वगळण्यासाठी त्यांच्याच नावाने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अर्ज केले, मात्र भलत्याच व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला। ज्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक वापरला त्या व्यक्तींना स्वतः त्याबद्दल काहीच माहित नव्हतं। ज्या लोकांच्या नावानी हे अर्ज आले त्यांनी ते कधी केलेच नव्हते। सॉफ्टवेअरद्वारे मतदारांची नावं यादीतून डिलीट हे कॉल सेंटर स्तरावर झालं। दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक मतदारांना लक्ष केलं। ये जो डिलीशंस हुए हैं ये सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग करके, सॉफ्टवेयर के प्रयोग करके किए गए। 100% सबूत है, प्रूफ है कि ज्ञानेश कुमार जी हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर वोट चोरों की रक्षा करते हैं। हर इलेक्शन में हमें रिपोर्ट आती थी कि वोटर्स डिलीट हो रहे हैं, कांग्रेस वोटर्स डिलीट हो रहे हैं, ऑपोजिशन के वोटर्स डिलीट हो रहे हैं, मगर जब डिलीट होते हैं ऑपोजिशन के ही होते हैं। मोबाइल नंबर्स कर्नाटक के नहीं यूज हो रहे, मोबाइल नंबर दूसरी स्टेट के यूज हो रहे और टारगेट करके कांग्रेस वोटर्स को डिलीट किया। ते राहुल गांधी वेडे झाले आहेत। आणि जेव्हा निवडणूक आयोगाने या सर्व मंडळींना देशातल्या खुलं आव्हान दिलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएम बद्दल काही आक्षेप असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर या, तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या, तुमचे टेक्निकल तुमचं ज्ञान घेऊन या। कोणी गेलं नाही। जेव्हा याबद्दल तुम्हाला चर्चेकरता बोलवतं किंवा खुलं आव्हान करतं तेव्हा तुम्ही अंडरग्राऊंड होऊन जाता आणि पक्षाच्या बैठकीत मात्र आपली पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाविरुद्ध खोटे खोटे प्रेझेंटेशन करता। राहुल गांधींनी आपले आरोप सिद्ध करण्यासाठी थेट मतदारांनाच समोर आणलं। सूर्यकांत आणि बबिता चौधरी नावाच्या मतदारांनी व्यासपीठावर येऊन आपण हे अर्ज केले नसल्याचं सांगितलं। एका व्यक्तीने 14 मिनिटात 12 मतदारांची नावं वगळल्याचं दिसून आलंय। नावं वगळण्याचे 12 फॉर्म 14 मिनिटात भरले। नाव वगळण्यासाठी 2 अर्ज अवघ्या 36 सेकंदांच्या अंतरानं भरण्यात आले। विशेष म्हणजे हे अर्ज पहाटे 4 वाजता भरण्यात आले। राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, पण अजूनपणाने निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने भाष्य करतायत ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठाम मत आहे। मतदान होत असतेच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि उमेदवाराचा मतदान केंद्र प्रतिनिधी आज बसत असतो। आता राहुलजींना कदाचित इतक्या बूथ लेवलची माहिती नसेल किंवा त्यांचे सल्लागार त्यांना नेमकी ही माहिती देण्यापासून त्यांना बदनाम करण्यासाठी माहिती ते लपवतात की काय मला माहित नाही। इलेक्शन कमिशननी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे की हे प्रॉब्लेमॅटिक झालं असेल तर ते करेक्ट करा। त्यामुळे हा जो संशय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आलेला आहे त्याला कुठेतरी इलेक्शन कमिशननी जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाबाबत सुद्धा राहुल गांधींनी मोठा दावा केलाय। राजुरात 6850 मतदारांची नावं वाढवण्यात आल्याचं म्हटलंय। दरम्यान याच राजुरा मतदारसंघात भाजपच्या देवराव भोंगलेंनी काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा अवघ्या 3054 मतांनी पराभव केलाय। कर्नाटक आणि महाराष्ट्रात एकच यंत्रणा कार्यरत। ज्या पद्धतीनं कर्नाटकात मतदारांची नावं वगळली
त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात मतदारांची नावं जोडली। राजुरा मतदारसंघात 6850 मतदारांची नावं घुसखोरी करून यादीत जोडली। नावं आणि पत्त्यांमध्ये JW, UU, QJ अशा निरर्थक शब्दांचा वापर केला। मतदार यादीमध्ये फेरफार करण्यासाठी राज्याबाहेरील मोबाईल नंबर वापरले। ज्यांच्या नावाचा वापर मतदार जोडण्यासाठी केला त्यांनाही याची काहीच कल्पना नव्हती। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 6750 मतं कमी केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बा हे मतं जे आहे कमी केले, हे मतं एनरोल कोणी केले होते? ते म्हणे ऑनलाईन एनरोल झाले। ऑनलाईन एनरोल झाले तर कोणी ऑनलाईन तर कोणी भूत तर एनरोल करत नाही ना, तो ऑनलाईन एनरोल नाव कुठं आहे? मग त्याची तहसीलदार राजूरांनी पोलीसमध्ये FIR नोंदवला। ते म्हणे कुठलं तरी त्याने एक शब्द वापरला की तो निवडणूक आयोग आम्हाला अजून दिला नाही। तर माझं म्हणणं असं आहे की जो निवडणूक आयोग जो आहे तोच हे बदमाशी करून आलेला आहे। काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता, तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी, आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ॲडसाठी आले होते ते रिजेक्ट केले। परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही। दरम्यान राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगानं त्यांचे आरोप फेटाळले। ऑनलाईन पद्धतीनं कुणालाही कोणत्याही मतदाराचं नाव वगळता येत नाही किंवा नव्यानं समाविष्ट करता येत नाही असं स्पष्टीकरण दिलंय। मात्र प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग डिजिटल याद्या आणि CCTV फुटेज का देत नाही, तर राहुल गांधी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा का ठोठावत नाहीत? चंद्रपूरहून राहुल असुटकरसह शिवाजी काळे, नवी दिल्ली।